बऱ्याचदा हे ऐकलं जातं किंवा कोणीतरी म्हणतं की आयुर्वेदिक औषधं ही मला सूट होत नाहीत कारण ती उष्ण पडतात. हां, मी ऐकलंय. पण मी माझ्या असं 40 तुम्ही वर्षाच्या पेशंटला प्रॅक्टिसमध्ये सांगितलं. पाहिलेलं नाहीये. हां. कळलं की नाही? हे ऐकलंय. म्हणजे याबद्दल पेशंट आधी सांगा. विचारतो. हो. पेशंट पाणीपुरीवाल्याला विचारत नाही, की हे मला पाणीपुरी बाधेल का? पण तुमची औषधं उष्ण पडतील का हे आवर्जून विचारतो. बऱ्याचदा विचारलं कळलं का? जातं. हो. हे बघ. तर गंमत अशी आहे, की असं नाहीये. तुमची योजना बरोबर असेल, ज्याला मी संप्राप्ती म्हणतो, व्याधी कसा उत्पन्न झालेला असेल, हे जर तुमचं परफेक्ट असेल आणि चिकित्साही परफेक्ट असेल, ते औषधं उष्ण पडत नाहीत. हां, बट इन फ्यू केसेस जेव्हा आम्ही एखाद्या माणसाच्या पित्तासाठी किंवा उष्णतेसाठी तत्सम काही याच्यासाठी जेव्हा औषधं देतो, तेव्हा औषधाने जेव्हा उष्णता एलिमिनेट होते, त्यावेळेस एक 2-4 दिवस शौचाच्या जागेला किंवा युरिनला आग होते. पेशंटचा असा गैरसमज होतो, की मला औषध उष्ण पडलं. परंतु आम्हाला माहिती असतं आम्ही त्याला काय दिलं आहे. आम्ही सांगतो, "बाळा नाही, तू अजून 4 दिवस घेऊन बघ." विश्वासाने तो घेतो. तोच पेशंट म्हणणार, "नाही आता एकदम बरं आहे हां. आणि उष्णतेचा त्रासही कमी झाला." हां. काय आहे बॉडीची नॅचरल टेंडन्सी आहे बाहेर फेकण्याची.